नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण गटाचे जे काही ऑडिट आहे, लेखापरीक्षण आहे, तर त्याच्या संदर्भातल्या व्हिडिओंची शृंखला पाहत आहोत। यापूर्वी आपण ऑडिटचं काय महत्त्व आहे, ऑडिट कोण करणार, किती कालावधीचं करणार याच्या संदर्भातले व्हिडिओ पाहिले। त्याचबरोबर ऑडिटचा जो काही फॉर्मॅट आहे, तर त्या फॉर्मॅट संदर्भातला व्हिडिओ देखील आपण पाहिला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही उदाहरणं पाहिली आहेत की ज्याच्यामध्ये आपण गटाच्या स्थापनेपासून ते 1 वर्षाचा जो काही जमा खर्च आणि एकूण गोषवारा काढलेला आहे, तर त्याच उदाहरणावरून आपण माहे एप्रिल 2022 ते माहे मार्च 2023 या 1 वर्षाचा गटाचा जो काही खर्च झालेला आहे किंवा हा जो काही गटाचा व्यवहार झालेला आहे, तर त्याचं लेखापरीक्षण करणार आहे आणि त्याच्यासाठी लेखापरीक्षण कालावधीमधील जमा बाजूचा आणि खर्च बाजूचा जो काही ताळेबंद आहे, जो काही गोषवारा आहे, तर तो लेखापरीक्षण कालावधीतील गोषवारा प्रपत्रामध्ये लिहिणार आहोत। व्हिडिओ निश्चितच लेखापरीक्षण करताना आपल्याला उपयोगी ठरणार आहे। चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भात मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत यावे यासाठी बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन जे काही व्हिडिओ आहेत तर ते सर्वात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। लेखापरीक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जो काही लेखापरीक्षण कालावधी आहे, तर त्या कालावधीमधील त्या गटाचा जमा आणि खर्च बाजूचा गोषवारा काढावा लागेल। या गोषवारा काढण्यासाठी लेखापरीक्षण कालावधीतील गोषवारा प्रपत्र आपल्याकडे आहे, तर हे प्रपत्र आपल्याला छापील स्वरूपात मिळाले तर त्याच्यामध्ये आपण काढू शकतो। अन्यथा इथं ज्या पद्धतीनं मी हे तयार करून घेतलेलं आहे आपल्या वहीमध्ये, तर अशा पद्धतीने आखून देखील आपण हे प्रपत्र बनवू शकतो। याच्यामध्ये जमा बाजूचं जे काही गोषवाऱ्याचं प्रपत्र आहे तर ते वेगळं आहे आणि जे खर्च बाजूचं प्रपत्र आहे तर ते आपल्याला दुसरं बनवावं लागेल। या प्रपत्रामध्ये लेखापरीक्षण कालावधीतील गोषवारा प्रपत्र जमा बाजू असं याचं नाव मी आता इथं लिहिलेलं आहे। त्यानंतर ज्या कालावधीपासून आपण लेखापरीक्षण करणार आहोत तर ते दिनांक इथं लिहावा लागेल। त्यानंतर इथं गटाचं नाव आणि गावाचं नाव लिहायला लागेल। हे वहीमध्ये आता मी आखून घेतलंय, जेणेकरून हे आपल्या वहीमध्ये कायमस्वरूपी आपल्याला पुढच्या वेळेला पण ऑडिट करतानाच्या वेळेला सुद्धा उपयोगी पडेल। त्याच्यानंतर इथं कॉलम कसे केलेले आहेत पहा, तर अनुक्रमांक, त्यानंतर जो काही जमा बाजूचा तपशील आहे तो, त्याच्यानंतर इथं आपण लेखापरीक्षण कालावधीतील सर्व महिने लिहून घेतलेले आहेत। एप्रिल महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत कॉलम आखलेले आहेत आणि त्यानंतर इथं आपण एकूणचा एक कॉलम बनवलेला आहे, एकूण, ज्याच्यामध्ये या सर्व महिन्यातील जे काही तपशीलवार रक्कम आहे जमाची, तर त्याची आपल्याला बेरीज करून लिहिता येईल। आता इथं जे काही कॉलम आहेत तर ते कॉलम कसे आहेत पहा, सदस्य बचत, अंतर्गत कर्ज मुद्दल, ग्रामसंघाची कर्ज मुद्दल CIF, ग्रामसंघाची कर्ज मुद्दल VRF, बँकेच्या कर्जाची मुद्दल, त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज, CIF वरील व्याज, VRF वरील व्याज, बँकेच्या कर्जावरचं व्याज, दंड, त्यानंतर बँकेचं जे काही आपलं बचत खातं आहे त्याच्यावरचं जे काही प्राप्त झालेलं व्याज आहे आपल्याला तर ते व्याज, त्यानंतर CIFची प्राप्त रक्कम, त्यानंतर VRFची प्राप्त रक्कम, RFची प्राप्त रक्कम, त्यानंतर बँकेकडून प्राप्त कर्जाची रक्कम, त्यानंतर भाग भांडवल, सभासद फी, इतर जमा। याच्यामध्ये अजून आपल्याला जर गटाचा काही जमाचा व्यवहार झाला असेल, हे जर हेडिंग आहेत ते सोडून, तर आपण अजून पण त्याच्यामध्ये कॉलम बनवू शकतो। तर अशा पद्धतीनं आपण हे कॉलम बनवून घेतलेले आहेत। याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला जे काही जमा झालेली असेल तर ती सगळी रक्कम आपल्याला लिहून घ्यावी लागेल। आता ही जी काही रक्कम लिहिणार आहे आपण, तर ही रोख वहीवरून पण आपण लिहू शकतो किंवा बैठक अहवालमध्ये जो काही जमा बाजू आहे प्रत्येक महिन्याची, तर त्या महिन्याच्या ह्याच्याप्रमाणे लिहू शकतो। यापूर्वी आपल्या चॅनलवरती गटाच्या स्थापनेपासून ते 12व्या महिन्यापर्यंतचे जे काही जमा खर्चाचे तपशीलचे व्हिडिओ आहेत तर ते टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये जमा खर्च वही आणि गोषवारा
कसा काढणार या संदर्भामध्ये आपण माहिती दिलेली आहे. तर त्याच उदाहरणाला धरून आपण हे जे काही ऑडिटचं जे उदाहरण आहे तर ते घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गटाचं नाव, गावाचं नाव आणि जो काही लेखापरीक्षणाचा दिनांक आहे तर तो लिहून घेत आहोत. गटाचे नाव आहे प्रेरणा महिला स्वयंसहाय्यता समूह. गटाचं आपण पूर्ण नाव लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गावाचे नाव आहे गगनबावडा. त्यानंतर आपण जे काही लेखापरीक्षण करणार आहोत तर ते आपण एप्रिल महिन्यामध्ये स्थापन झालेल्या गटाचं उदाहरण घेतलं होतं. त्याच्यामुळं 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 इथंपर्यंतचा हा जो काही कालावधी आहे तर त्याचा आपण ऑडिट करणार आहे, लेखापरीक्षण करणार आहे. आणि त्याच कालावधीमधला गटाचा जो काही जमा बाजूचा गोषवारा आहे तर तो या प्रपत्रामध्ये आपण भरून घेणार आहोत. माहे एप्रिल 2022मध्ये गटाची स्थापना आहे. पहिल्याच महिन्यातील हा जो काही जमा खर्च आहे तो आहे. तर जमा बाजूमध्ये आपल्याकडे फक्त सदस्य बचत 1000 रुपये जमा झालेली आहे व गटाला इतर जमा रक्कम आहे 300 रुपये. गटाने इतर रक्कम काढलेली आहे 300 रुपये. तर इथं आता आपण सदस्य बचत एप्रिलमध्ये 1000 रुपये लिहित आहे. त्यानंतर या दुसऱ्या कॉलमपैकी कोणतीही रक्कम आपल्याकडे जमा नाही, त्यामुळे या सर्व कॉलममध्ये डॅश करत आहे. आणि सर्वात शेवटी इतर जमामध्ये आपण जे काही 300 रुपये जमा आहेत तर ते लिहिणार आहोत. तर हे पहिल्या महिन्यातील आपण जे काही जमा बाजू आहे तर ती लिहून घेतलेली आहे. यानंतर माहे मेमध्ये पुन्हा गटाकडे 1000 रुपये बचत जमा झालेली आहे. दुसरं कोणतंही या महिन्यामध्ये आपल्याकडे जमा रक्कम नाही, त्यामुळे या सर्व जे काही रकाने आहेत तर त्याच्यामध्ये आपण इथं डॅश करत आहोत. ज्या ज्या रकान्यांमध्ये आपल्याकडे रक्कम जमा आहे त्यामध्ये आपण त्याच्या नोंदी करणार आहोत. यानंतर माहे जूनमध्ये गटाकडे सदस्य बचत जमा झालेली आहे फक्त 900 रुपये. त्यानंतर अंतर्गत कर्जावरचं जे काही व्याज आहे तर ते जमा झालेलं आहे 10 रुपये. अंतर्गत कर्जावरील व्याज 10 रुपये. अंतर्गत कर्ज वसुली जी आहे मुद्दल ती आहे 200 रुपये. त्यामुळं इथं ती लिहिलेली आहे. आणि बाकीच्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे काही रक्कम आलेली नाही आहे, त्यामुळे इथं सर्व ह्याच्यामध्ये डॅश केलं आहे. आणि बँकेच्या बचत खात्यावरती आपल्याला 7 रुपये व्याज मिळालेलं आहे, त्यामुळे इथं बँक बचत खात्यावरती 7 रुपये व्याज लिहिलेलं आपण इथं लिहिलेलं आहे. बाकीच्या सर्व रकमांमध्ये आपण डॅश करून घेत आहे. याचप्रमाणे माहे जुलैमध्ये गटाकडे जी काही जमा रक्कम आहे तर ती अशा प्रकारे आहे. जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे 1100 रुपये बचत जमा झालेली आहे. 1100 रुपये बचत. त्यानंतर जे काही अंतर्गत कर्जावरील व्याज आहे तर ते आहे 18 रुपये. आणि दंड आपल्याकडे जमा झालेला आहे 10 रुपये, त्यामुळे इथं दंडाच्या कॉलममध्ये 10 रुपये लिहिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये अंतर्गत कर्ज वसुली मुद्दल जी आहे तर ती आहे 400 रुपये. आणि या महिन्यात गटाला RF मिळालेला आहे, त्यामुळं इथं RFची प्राप्त रक्कम जी आहे तर ती 30,000 रुपये या कॉलममध्ये आपण लिहून घेत आहोत. 30,000 रुपये RF. त्यानंतर बाकी कोणत्याही रकान्यांमध्ये आपल्याकडं काही रक्कम जमा झालेली नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याकडे जी रक्कम जमा आहे तर त्याचा तपशील इथं आपण लिहित आहोत. 1000 रुपये बचत आहे. अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहे तर ते 254 रुपये आहे. त्यानंतर अंतर्गत कर्ज वसुली जी आहे तर ती आहे 2700 रुपये. इथं त्या नोंदी आपण करून घेत आहोत. बाकी कुठलीही रक्कम आपल्याकडे आलेली नाही. त्यानंतर अशाच प्रकारे आपण पुढचे जे काही सर्व महिने आहेत तर त्या महिन्यांचं जे इथं आपल्याकडे जी जमा रक्कम आहे तर ते लिहिणार आहोत. यानंतर आपल्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये 1000 रुपये बचत आलेली आहे.
227 रुपये आपल्याकडं अंतर्गत कर्जावरचं व्याज आलेलं आहे आणि 2700 रुपये आपल्याकडं मुद्दल जमा झालेली आहे. त्याचबरोबर बँकेकडून जे व्याज आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 21 रुपये. इथं आपण हे इंग्रजीमध्ये लिहिलं होतं, तर ते एकतर इंग्रजी किंवा मराठी असं एकाच भाषेमध्ये आपण ते लिहून घेऊया. 21 रुपये व्याज आपल्याकडे जमा झालेलं आहे. सप्टेंबर महिन्यातल्या ज्या काही नोंदी होत्या त्या आपण करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे 800 रुपये बचत जमा झालेली आहे. जी अंतर्गत कर्ज वसुली आहे तर ती आहे 6700 रुपये. अंतर्गत कर्जावरचं जे काही व्याज आहे तर ते आपल्याकडे जमा झालेलं आहे 240 रुपये. आणि आपल्याला या महिन्यामध्ये बँकेकडून कर्जाची रक्कम प्राप्त झालेली आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला बँकेकडून कर्ज प्राप्त झालेलं आहे 1 लाख रुपये. या सर्व रक्कम आपण लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं सभासद फी आणि भाग भांडवल या महिन्यामध्ये जमा झालेलं आहे. भाग भांडवल 1000 रुपये जमा झालेलं आहे आणि सभासद फी 100 रुपये जमा झालेली आहे. तर त्या दोनही रकमा आपण इथं लिहून घेतलेल्या आहेत. बाकी सर्व कॉलममध्ये आपण डॅश करून घेणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये गटाकडे जमा झालेली रक्कम ही पुढील प्रमाणे आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये गटाकडे 1100 रुपये बचत जमा झालेली आहे. त्यानंतर अंतर्गत कर्जाची वसुली जी आहे तर ती आहे 5200 रुपये मुद्दल. त्यानंतर अंतर्गत कर्जावरील जे व्याज आहे तर ते आहे 182 रुपये. 182 रुपये. त्यानंतर दंड जमा झालेला आहे 20 रुपये. ज्या ज्या कॉलममध्ये जी रक्कम आहे तर ती आपण इथं लिहून घेणार आहे. या महिन्यामध्ये बँकेचं जे काही मुद्दल वसूल झालेली आहे तर ती 7000 रुपये आहे. बरेचसे गट मुद्दल आणि व्याज वेगवेगळं लिहित नाहीत, तर ते या गटाने पण काय केलं की फक्त ही सगळी रक्कम मुद्दलमध्ये लिहिलेली आहे. तर ज्यावेळेला आपण ऑडिटचं प्रपत्र भरणार तर तेव्हा आपल्याला बँकेचं जे काही कर्जाचं स्टेटमेंट आहे तर त्याची आवश्यकता भासेल. कारण ही जी काही 7000 रुपये रक्कम आहे तर यातील मुद्दलसाठी किती रक्कम गेलेली आहे आणि व्याजासाठी किती रक्कम गेलेली आहे तर हे ऑडिटरनी सेपरेट काढणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर या महिन्यामध्ये गटाला VRF प्राप्त झालेला आहे 10,000 रुपये. तर इथं त्याची नोंद आपण केलेली आहे. त्यानंतर गटाला नोव्हेंबर महिन्यातील जो काही जमा बाजू आहे तर ती आपण आता लिहिलेली आहे. याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये गटाकडे संघाच्या कर्जावरील व्याज पण जमा झालेला आहे आणि VRFचा जो काही परतफेडीचा जो हप्ता आहे तर तो पण जमा झालेला आहे. तर डिसेंबरमध्ये 1100 रुपये आपल्याकडे बचत जमा झालेली आहे. त्यानंतर संघातल्या कर्जावरचं जे व्याज आहे तर VRFचं व्याज आहे ते, त्यामुळे ते आपण VRFच्या कॉलममध्ये लिहितोय. तर ते आहे 100 रुपये. 100 रुपये. त्यानंतर अंतर्गत कर्जावरचं व्याज आहे 105 रुपये. अंतर्गत कर्जावरचं व्याज 105 रुपये. त्या कॉलममध्ये आपण ते लिहिलेलं आहे. त्यानंतर दंड जमा झालेला आहे 20 रुपये. दंड 20 रुपये. त्याच्यानंतर बँकेची कर्ज वसुली आहे 7000 रुपये. ती आपण इथं जशीच्या तशी लिहित आहोत. त्यानंतर ग्रामसंघाची कर्ज वसुली VRFची आहे 1000 रुपये. ग्रामसंघ कर्ज वसुली VRF 1000 रुपये मुद्दल. त्याचबरोबर फिरता निधी आपल्याकडे या महिन्यात काही नाही, पण आपल्याला CIF या गटाला या महिन्यामध्ये आलेला आहे 60,000 रुपये. CIF 60,000 रुपये. तर इथं आपण CIFची प्राप्त रक्कम 60,000 रुपये असं लिहित आहोत. CIFची रक्कम 60,000 लिहिल्यानंतर 51 रुपये बँकेचं जे खात्यावरचं व्याज आहे तर ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. इथं 51 रुपये आपण लिहून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं डिसेंबर महिन्याचा जो काही सर्व जमा बाजूचा तपशील आहे तर तो आपण लिहिलेला आहे. याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये गटाकडे जी काही रक्कम जमा आहे तर ती अशा पद्धतीने आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याकडं अंतर्गत कर्ज वसुली 1000 रुपये आहे. तर ती आपली लिहायची राहून गेली, ती आता इथं आपण लिहितोय. 1000 रुपये अंतर्गत कर्ज वसुली. आपल्याला जर क्रॉस चेक करायचं असेल तर इथल्या रकमा ज्या ज्या आलेल्या आहेत त्या आपण इथं लिहिलेत की नाहीत हे तपासू शकतो. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये
जानेवारीमध्ये आपल्याकडं 1,000 रुपये बचत आलेली आहे. त्याच्यानंतर बँकेच्या संघातील कर्जावरील व्याज जे आहे तर ते आहे 690 रुपये. इथं आता हे जे काही व्याज आहे तर हे CIF आणि VRF या दोन्हींचं मिळून आहे. तर याच्यामध्ये CIFचं जे व्याज आहे तर ते आहे 600 रुपये. CIFचं व्याज आहे 600 रुपये आणि VRFचं जे व्याज आहे तर ते आहे 90 रुपये. हा उतरता व्याजदर असल्यामुळे इथं व्याज कमी कमी होत जाईल. त्यानंतर अंतर्गत कर्जावरचं जे व्याज आहे तर ते जमा झालेलं आहे 345 रुपये. त्यानंतर बँकेची कर्जवसुली आहे 7,000 रुपये. ग्रामसंघाची कर्जवसुलीमध्ये VRFची मुद्दल आहे 1,000 रुपये आणि CIFची मुद्दल आहे 6,000 रुपये 3,000 रुपये. या गटाने 3,000 रुपये CIFचा परतफेडीचा हप्ता ठरवलेला आहे आणि अंतर्गत कर्जवसुली आहे 6,000 रुपये. तर अशा पद्धतीने या नोंदी आपण करून घेतलेल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये गटाकडे 1,000 रुपये बचत जमा झालेली आहे. त्यानंतर 650 रुपये 1,000 रुपये बचत इथं आपण लिहिलेली आहे. त्यानंतर 650 रुपये संघातल्या कर्जावरचं व्याज जमा झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये 80 रुपये हे VRFचं व्याज आहे आणि 570 रुपये हे CIFचं व्याज आहे. असे मिळून 650 आपल्याकडे जमा झालेले आहेत. त्यानंतर अंतर्गत कर्जावरील जे काही व्याज आहे तर ते आहे 215 रुपये. अंतर्गत कर्जावरील व्याज 215 रुपये. त्यानंतर बँक कर्ज वसुली आहे 7,000 रुपये 7,000 रुपये आणि ग्रामसंघाची कर्ज वसुली आहे VRFची 1,000 रुपये आणि CIFची 3,000 रुपये. त्यानंतर आपल्याकडे 7,500 रुपये अंतर्गत कर्जाची वसुली झालेली आहे 7,500 रुपये. तर इथं आपण ती लिहून घेतलेली आहे. बाकी कुठलीही रक्कम आपल्याकडे जमा नाही. त्यानंतर शेवटचा महिना म्हणजे मार्च महिना लेखापरीक्षण कालावधीतील जो काही शेवटचा महिना आहे तो, तर याच्यामध्ये गटाकडे 1,000 रुपये बचत जमा झालेली आहे. 610 रुपये व्याज आलेलं आहे. तर याच्यामध्ये 70 रुपये हे जे काही व्याज आहे तर ते VRFचं आहे आणि वरचे जे काही 540 रुपये आहेत तर ते CIFचं आहे. असे 610 रुपये आपल्याकडं जमा आहेत. 140 रुपये हे अंतर्गत कर्जावरील व्याज आपल्याकडे जमा झालेलं आहे. बँकेची कर्ज वसुली आहे 7,000 रुपये. 1,000 रुपये VRF वसूल आहे. 3,000 रुपये CIF वसूल आहे. त्यानंतर 6,000 रुपये अंतर्गत कर्जाची आपल्याकडे वसुली झालेली आहे आणि या महिन्यामध्ये बँकेकडून 118 रुपये ही व्याज आपल्याला प्राप्त झालेलं आहे. 118 रुपये. तर आता या सर्व रकमांची आपण जे आडवे कॉलम आहेत तर त्याची बेरीज इथं करणार आहोत आणि ही जी काही बेरीज आहे तर ती आपल्या एकूण गोषवाऱ्यातील रकमांच्या बरोबर जुळते की नाही तर हे आपण पाहणार आहोत. प्रत्येक महिन्यातील जमा बाजू जी काही रक्कम आहेत त्यांचा तपशील लिहून घेतल्यानंतर या सर्वांची आपण बेरीज करणार आहे. तर ती बेरीज आता इथं आपण करून घेतलेली आहे. ती अशा पद्धतीने येते. सदस्य बचत जी आहे ती सर्व महिन्यांची बेरीज केल्यानंतर रक्कम येते 12,000 रुपये. त्यानंतर अंतर्गत कर्जावरचं जे काही मुद्दल आहे तर ती वसुली येते 38,400 रुपये 38,400 रुपये. त्यानंतर ग्रामसंघाची कर्ज वसुली CIFची येते 9,000 रुपये. VRFची येते 4,000 रुपये. त्यानंतर बँकेचं जे काही कर्ज आहे तर त्याची वसुली येते 35,000 रुपये. जे अंतर्गत कर्जावरील व्याज आहे तर ते अंतर्गत कर्जावरील व्याज त्याची बेरीज येते 1,736 रुपये 1,736. या सर्व बेरजा आपण करून घेतलेल्या आहेत. CIFचं व्याज येते 1,710 रुपये. VRFचं व्याज बेरीज येते 340 रुपये. त्यानंतर बँक कर्जावरील व्याज आता सध्या वेगळं काढलेलं नाही आहे. त्याच्यानंतर जो काही दंड आहे तर दंड त्याची रक्कम येते 50 रुपये. त्यानंतर बँक बचत खात्यावरील व्याज जे आहे तर त्याची बेरीज येते 197 रुपये. CIF 60,000 रुपये. त्यानंतर RF 30,000 रुपये. त्यानंतर VRF 10,000 रुपये. बँकेचं जे काही कर्ज आहे तर ते 1,00,000 रुपये. त्यानंतर भाग भांडवल 1,000 रुपये.
सभासद फी 100 रुपये आणि इतर जमा 300 रुपये. तर अशा पद्धतीने या सर्व रकमांची आपण बेरीज जमा बाजूची एकूण गोषवाऱ्याची केलेली आहे. याच पद्धतीनं आपल्याला खर्च बाजूचा जो काही गोषवारा आहे तर तो देखील लिहायचा आहे. जसा जमा बाजूचा गोषवारा आपण हे प्रपत्र जे आहे तर ते वहीमध्ये आखून घेतलं होतं, तसंच आपण खर्च बाजूचं देखील प्रपत्र इथं वहीमध्ये आखलेलं आहे. याच्यामध्ये खर्चाचे जे काही सर्व तपशील आहेत तर ते सर्व इथं लिहिलेले आहेत. याच्यापेक्षा अजून जरी आपल्याला काही इतर खर्च झाला असेल गटामध्ये तर तो देखील आपण इथं जो काही कॉलम आहे तर तो वाढवू शकतो. सध्या मी इथं गटांतर्गत कर्ज वाटप, ग्रामसंघातून जे काही कर्ज वाटप केलेलं आहे CIFचं, त्याच्यासाठी एक कॉलम बनवलेला आहे. CIFची मुद्दल आणि व्याजाची परतफेड, VRFची मुद्दल आणि व्याजाची परतफेड, त्यानंतर बँकेच्या कर्जाची मुद्दल आणि व्याज परतफेड, त्याचबरोबर मानधन, प्रवास खर्च, बँक चार्जेस, स्टेशनरी, ग्रामसंघाची सभासद फी, ग्रामसंघाचं भाग भांडवल आणि इतर खर्च. यापेक्षा अजून जर काही आपले खर्चाचे हेडिंग असतील तर आपण त्या पद्धतीनं कॉलम बनवू शकतो. इथेही आपल्याला प्रत्येक महिन्याचं म्हणजे एप्रिल, मे, जूनपासून लेखापरीक्षण कालावधीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या प्रत्येक महिन्यातील जो काही खर्च झालेला आहे तर तो रोखवहीतील खर्च किंवा बैठक अहवालामधील खर्च आपण इथं लिहून घेणार आहे. माहे एप्रिल 2022 म्हणजेच गटाच्या स्थापनेचा पहिला महिना, याच्यातील जो काही खर्च गटाने केलेला आहे तर तो आपण आता इथं रोखवहीप्रमाणे लिहित आहोत. तर इथं एप्रिल महिन्यामध्ये फक्त स्टेशनरीसाठी 200 रुपये खर्च झालेले आहेत. तर तो खर्च आपण इथं लिहित आहोत, स्टेशनरी 200 रुपये. या व्यतिरिक्त कोणताही खर्च या ह्याच्यामध्ये महिन्यामध्ये केलेला नाही, त्यामुळे इथं आपण डॅश करत आहोत. मे महिन्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे 1000 रुपये, ती रक्कम इथं लिहिलेली आहे आपण. त्यानंतर प्रवास खर्च जो आहे तर तो झालेला आहे 20 रुपये आणि बँकेचे जे काही चार्जेस आहेत SMS तर ते कट झालेले आहेत 15 रुपये. या व्यतिरिक्त मे महिन्यामध्ये कोणताही खर्च नाही. त्यानंतर जून महिन्यामध्ये पुन्हा गटांतर्गत कर्ज वाटप आहे 1000 रुपये आणि आपलं जे काही स्टेशनरीचा वगैरे काही खर्च आहे तर या महिन्यामध्ये तो काही नाही आहे किंवा बँक चार्जेस पण काही नाहीत. जुलै महिन्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे 24,000 रुपये. गटांतर्गत कर्ज वाटप 24,000 रुपये. बाकी या महिन्यामध्ये काही खर्च नाही आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप करण्यात आलेले आहेत 10,000 रुपये. त्याचबरोबर प्रवास खर्च आहे 20 रुपये आणि बँकेचे जे काही चार्जेस आहेत तर ते आहेत 5 रुपये 40 पैसे. त्याचबरोबर स्टेशनरीचा जो काही खर्च या महिन्यामध्ये आहे तर तो 20 रुपये झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ऑगस्टचा सर्व खर्च लिहून घेतलेला आहे. पुढे सप्टेंबर महिन्यामध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे 4,000 रुपये. त्याचबरोबर प्रवास खर्च आहे 20 रुपये. त्यानंतर या महिन्यामध्ये स्टेशनरीसाठी 10 रुपये खर्च झालेले आहेत. बाकी इतर कोणताही खर्च या महिन्यामध्ये आलेला नाही. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये गटाला बँकेचं कर्ज जे मिळालं होतं त्यातून गटांतर्गत जे काही कर्ज वाटप आहे तर काही केलेलं नाही, परंतु गटाला जे बँकेचं कर्ज मिळालं 1 लाख रुपये तर त्याच्यातून कर्ज वाटप सदस्यांना करण्यात आलेलं आहे. तर इथं बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप 1 लाख रुपये रक्कम लिहिलेली आहे. त्याचबरोबर जे काही बँकेच्या कर्जाची परतफेड होती तर ती केलेली आहे 460 रुपये. बँकेच्या कर्जाची परतफेड झालेली आहे 460 रुपये. त्यानंतर प्रवास खर्च 20 रुपये झालेला आहे. स्टेशनरीसाठी 15 रुपये खर्च झालेले आहेत आणि बँकेने 118 रुपये चार्जेस कट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हा जो खर्च आहे तर तो इथं आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये ग्रामसंघाला सभासद फी 100 रुपये दिलेली आहे व 1000 रुपये भाग भांडवल हे देखील दिलेलं आहे. अशा पद्धतीने ऑक्टोबर महिन्याचा जो काही जमा खर्चाची जी बाजू आहे तर ती आपण लिहिलेली आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये 5,500 रुपये गटांतर्गत कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप हे VRFचं कर्ज दिलेलं आहे तर ते 10,000 रुपये आहे.
त्यामुळे VRFच्या कॉलममध्ये आपण 10,000 रुपये लिहून घेतोय. बँकेच्या कर्जाची जी काही मुद्दल आहे तर त्याची परतफेड करण्यात आलेली आहे 7,000 रुपये. इथं आता मुद्दल आणि व्याज वेगळं वेगळं लिहिलेलं नसल्यामुळं या गटानं सर्व रक्कम मुद्दलमध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर प्रवास खर्च झालेला आहे 20 रुपये. इथं 20 रुपये प्रवास खर्च आपण लिहितोय. आणि बँकेचे जे काही चार्जेस आहेत तर ते 10 रुपये 80 पैसे कट झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त इतर कोणताही खर्च या महिन्यामध्ये नाही. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 8,000 रुपये अंतर्गत कर्ज वाटप आहे. त्याचबरोबर CIF आपल्याला मिळालेलं आहे. तर CIFचं जे काही कर्ज वाटप आहे तर ते आहे 60,000 रुपये. त्यानंतर बँकेची जी काही परतफेड आहे तर ती मुद्दल आहे 7,000 रुपये. त्याचबरोबर जे ग्रामसंघातून 10,000 रुपये आपल्याला VRF मिळाला होता तर त्या VRFची मुद्दलची जी परतफेड केलेली आहे तर ती केलेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये 1,000 रुपये. आणि याचं जे काही व्याज आहे तर ते देखील दिलेलं आहे. याच्यामध्ये जी VRFचं व्याज आहे तर ते परतफेड केलेली आहे 100 रुपयांची. 100 रुपये व्याज VRFचं दिलेलं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये जी काही बिके आहे तर तिचं जे मानधन आहे तर ते 200 रुपये काढलेलं आहे. हे 200 रुपये तिला अदा केलेले आहेत. आणि प्रवास खर्च 40 रुपये या महिन्यामध्ये झालेला आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही खर्च या महिन्यामध्ये झालेला नाही. या सर्व रकमांची नोंद आपण करून घेतलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये 2,000 रुपये गटांतर्गत कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 7,115 रुपये हे बँकेची परतफेड करण्यात आलेली आहे. 7,115 रुपये. काही रक्कम बँकेच्या अकाउंटमधून सेव्हिंग अकाउंटमधून गटाच्या कट झालेली आहे, त्यामुळं ती देखील आपण इथं घेतलेली आहे. त्याचबरोबर ग्रामसंघाची जी परतफेड आहे तर त्याच्यामध्ये 1,000 रुपये VRFचे दिलेले आहेत आणि CIFची मुद्दल परतफेड केलेली आहे 3,000 रुपये. अशी मिळून 4,000 रुपये परतफेड आहे. आणि जे काही व्याज आहे ग्रामसंघाचं तर त्याच्यामध्ये जे VRFचं व्याज आहे तर ते 90 रुपये देण्यात आलेलं आहे आणि CIFचं व्याज हे 600 रुपये देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो स्टेशनरीचा खर्च आहे तर या महिन्यामध्ये तो 10 रुपये झालेला आहे, त्यामुळे इथं 10 रुपये लिहिलेले आहेत. या व्यतिरिक्त इतर दुसरा काही खर्च आलेला नाही. माहे फेब्रुवारीमध्ये गटांतर्गत कर्ज वाटप काही झालेलं नाही आहे. बँकेची जी परतफेड आहे तर ती 7,000 रुपये झालेली आहे. त्यानंतर VRFची 1,000 रुपये, CIFची 3,000 रुपये. याचं जे व्याज आहे तर ते 570 रुपये देण्यात आलेलं आहे CIFचं. आणि जे VRFचं व्याज आहे तर ते 80 रुपये देण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त कुठलाही काही खर्च झालेला नाही. जानेवारी 2023मध्ये गटाकडे CIFचं व्याज 600 रुपये जमा झालेलं आहे, परंतु यातली 450 रुपये ही रक्कम ग्रामसंघाला देण्यात आलेली आहे. त्यामुळं इथं 600 ऐवजी आपण 450 रुपये रक्कम घेत आहोत. वरचा जो काही भाग आहे तर तो गटानं स्वतःला ठेवून घेतलेला आहे. आणि फेब्रुवारीमध्ये 570 रुपयेपैकी 428 रुपये हे व्याज CIFचं ग्रामसंघाला देण्यात आलेलं आहे. आणि जे काही VRF आहे तर त्याचं पूर्ण व्याज हे ग्रामसंघाला दिलेलं आहे. अशा पद्धतीनं फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडं 3,000 रुपये जी CIFची परतफेड आहे ती करण्यात आलेली आहे. त्याचं व्याज 428 रुपये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर VRFची परतफेड 1,000 रुपये, VRFचं व्याज 80 रुपये आणि जी काही बँकेची परतफेड आहे तर ती 7,000 रुपये करण्यात आलेली आहे. मार्चमध्ये आपल्याला गटांतर्गत कर्ज वाटप जे आहे तर ते आहे 15,000 रुपये. इथं लिहून घेतलेलं आहे ते मी. त्यानंतर जी बँकेची कर्जाची परतफेड आहे तर ती आहे 7,000 रुपये. त्यानंतर CIFचं कर्ज परतफेड आहे 3,000 रुपये, VRFचं कर्ज परतफेड आहे 1,000 रुपये, VRFचं व्याज दिलं आहे 70 रुपये आणि CIFचं व्याज दिलेलं आहे 405 रुपये. त्याचबरोबर या महिन्यामध्ये 10 रुपये 80 पैसे हे बँकेचे चार्जेस कट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मार्च महिन्यापर्यंतचा एकूण जो काही खर्चाचा तपशील आहे तर तो आपण लिहून घेतलेला आहे. आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर अंतर्गत कर्ज वाटपाची बेरीज येते 70,500 रुपये. त्यानंतर CIF वाटप आहे 60,000 रुपये, VRF वाटप आहे 10,000 रुपये,
त्यानंतर बँकेचं कर्ज वाटप आहे 1,00,000 रुपये. त्याचबरोबर CIFची परतफेड आहे 9,000 रुपये. त्यानंतर CIFचं जे काही व्याज आहे त्याची आपण बेरीज करू. त्यानंतर VRFची परतफेड आहे 4,000 रुपये. CIFचं व्याज जे परतफेड केलेलं आहे ग्रामसंघाला तर त्याची बेरीज येते 1,283 रुपये. त्यानंतर VRFवरचे व्याजाची बेरीज येते 340 रुपये. बँकेची जी काही कर्ज परतफेड केलेली आहे तर ती आहे 35,575 रुपये. या सर्वांची बेरीज येते 35,575 रुपये. मानधनाची बेरीज येते 200 रुपये. त्यानंतर जो प्रवास खर्च आहे तर त्याची बेरीज येते 140 रुपये. आपला जो काही बँक चार्जेस आणि खर्च झालेला आहे कट झालेला आहे तर तो येतो 160 रुपये. स्टेशनरीच्या खर्चाची बेरीज केली तर ती रक्कम येते 255 रुपये. त्यानंतर सभासद फी 100 रुपये आणि भाग भांडवल 1,000 रुपये. अशा पद्धतीने आपण खर्च बाजूच्या सर्व रकमांच्या नोंदी इथं केलेल्या आहेत आणि त्या सर्वांची बेरीज देखील इथं करून घेतलेली आहे. लेखापरीक्षण कालावधीमधील खर्च बाजूचे प्रपत्र आपण प्रत्येक महिन्याच्या नोंदी करून त्याची एकूण बेरीज केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जमा बाजूचं प्रपत्र आहे ते पण लेखापरीक्षण कालावधीमधील सर्व जमा बाजूंचा तपशील लिहून त्याची आपण एकूण बेरीज केलेली आहे. असे जर आपण लेखापरीक्षण कालावधीतील जमा व खर्च बाजूचे एकूण गोषवारा प्रपत्र भरले तर आपल्याला ऑडिट करण्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग होतो. चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भात मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत यावे यासाठी बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन जे काही व्हिडिओ आहेत तर ते सर्वात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही लेखापरीक्षण आपण करत आहोत तर त्याच्यामधलं DCB हे जे काही प्रपत्र आहे म्हणजे डिमांड कलेक्शन अँड बॅलन्स या प्रपत्रामध्ये कशा पद्धतीने आपण माहिती भरणार आहोत किंवा हे प्रपत्र कसे भरायचे या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. उमेद अभियानामध्ये जे काही गट आहेत, ग्रामसंघ आहेत याच्या संदर्भामध्ये आपण ही जी काही व्हिडिओची शृंखला सुरू केली आहे तर याच्यामध्ये आपल्याला जर अजून कुठल्या विषयांवरती मी व्हिडिओ बनवावे असं आपल्याला वाटत असेल तर निश्चितच मला कमेंटमध्ये कळवा. मी निश्चितच त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.